मला यावर काहीतरी उपाय सांग जुलियन. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? जुलियन माझ्यापुढे हात नाचवत म्हणाला. तुला काय सांगायचं आहे ते मला कळलं आहे जुलियन, पण मी फार उतावळा माणूस आहे. तुझ्याकडे काही व्यायाम किंवा तंत्र असतील ना, मनावर ताबा ठेवण्याचं, जे मी आत्ताच्या आत्ता ह्या माझ्या हॉलमध्ये बसल्या बसल्या वापरू शकेन. तात्पुरते उपाय कधी काम करत नसतात जॉन. जर कायमचे बदल हवे असतील तर त्यासाठी वेळ द्यावा लागेल आणि प्रयत्न करावे लागतील. चिकाटी ही वैयक्तिक बदलाची जननी आहे. म्हणजे मला असे म्हणायचे नाही की तुझ्यात बदल घडायला वर्षानुवर्ष लागतील, पण ही जी तत्त्व मी तुला सांगतोय ती 1 महिना तू न चुकता आचरणात आणलीस तर तुला जे फळ मिळेल त्याने तुला तुझंच आश्चर्य वाटायला लागेल. तू तुझ्या मनातल्या सुप्त विचारांना जागृत कर, तुझ्या क्षमतेच्या बाहेर विचार कर आणि चमत्कारांच्या नगरीमध्ये प्रवेश कर. पण या अवस्थेत येताना तू फळाचा विचार करू नकोस. तू या अवस्थेचा आनंद उपभोग. त्याने तुझे स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित होईल. जेवढा तू फळाचा किंवा परिणामांचा विचार करणार नाहीस तेवढा तू अंतिम ध्येयाच्या जास्त जवळ जाशील. हे कसं काय? त्याबद्दल एक गंमतशीर गोष्ट आहे. एक तरुण मुलगा त्याच्या घरापासून खूप दूर एका गुरूंकडे शिकायला गेला. गुरूंना भेटल्यावर त्याने पहिला प्रश्न विचारला की मला तुमच्यासारखंच ज्ञान मिळवायला किती वेळ लागेल? 5 वर्ष. गुरूंनी त्वरित उत्तर दिलं. हा तर खूप जास्त काळ झाला. मी दुप्पट वेगाने शिकलो तर? 10 वर्ष, गुरुजी म्हणाले. आणि जर मी दिवस रात्र मेहनत घेतली तर? 15 वर्ष, गुरुजी म्हणाले. मला तुमचं हे गणितच कळत नाही आहे. जेव्हा जेव्हा मी जास्त वेगाने शिकायच्या गोष्टी करतो तेव्हा त्याला लागणारा वेळ दुप्पट झालेला असतो. असं का होतं आहे? उत्तर अतिशय सोपं आहे. जेव्हा तुझा आणि माझा एक डोळा ध्येयावर असेल तेव्हा एकच डोळा उरतो, तुला शिकायला आणि मला शिकवायला. मला तुझा मुद्दा कळला, मी प्रामाणिकपणे कबूल केले. अगदी माझ्यासारखीच कथा होती ती. चिकाटीने ज्ञानाची कास धर. जे तुला अपेक्षित आहे, जे तू शोधत आहेस ते सर्व तुझ्याकडे येईल. पण मी नशीबवान नाही आहे जुलियन. आत्तापर्यंत जे काही मला मिळालं आहे ते स्वकष्टाने आणि खूप चिकाटीने काम केल्यावर मिळालं आहे. अरे नशीब म्हणजे काय मित्रा? जुलियनने हळुवार आवाजात उत्तर दिलं. नशीब म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पूर्वतयारी आणि संधी यांचा विवाहयोग आहे.